तुला माहितीये का तुझे असे शूट मुलं आहे ना आपले सबस्क्रायबर वाढत नाही. सगळा बिहाइंड द सीन्स पण दाखवायचा याच्यात. पोऱ्या शिकणार मग कामाला जाणार मग त्याची प्रोग्रेस होणार. ही मध्ये मध्ये माणूस टोकत असते. माझ्याकडे वरती पकड थोडा. लेन्स माझ्याकडे आली पाहिजे. वरती घ्यायला जाम माझ्या समोर. तू पण दिसलीस पाहिजे. थोडं इकडे जा. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये स्वागत करतोय. तर आता मी घेऊन चाललोय माझी कार फर्स्ट टाइम अटल सेतूवर. आणि मी आणि रश्मी आहे सोबतीला आणि निघालोय. आणि भरमसाठ असे ट्रॅफिक लागलेले आहे. पूर्ण ट्रॅफिक मध्ये अडकलोय. कोपरोली खोपटा रोड हमेशाची ट्रॅफिक तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. तर काय सांगायला लागतंय. एवढं दिवस बोलत नव्हतं पण बोलायला लागतंय. काय बोलून उपयोग नाही मला माहिती आहे, तरी पण सांगतो तुम्हाला. चला आता इथून आपल्याला अटल सेतूवर जायचं आहे. मी फर्स्ट टाइमच अटल सेतूवर ड्रायव्हिंग करणार आहे. आणि आपली कार पण फर्स्ट टाइमच येतोय. माझं मुंबईला काम आहे त्यासाठी निघालो. अर्जंट सुट्टी आहे आज. सो हा प्रवास कसा होतोय हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे. तर चला हा ट्रॅव्हल ब्लॉग सुरू करूया. चुकीचाच पकडलास, कॅमेराच चुकीचा पकडला. कसा मोबाईल पकड इथे दे. हा बरोबर आता हे बघ असं धरलास ना असायची दोघा दिसतो बघ. समज तुला यो कॅमेरा मधीन आला म्हणजे इकडे बरोबर कव्हर करील. तुला समज नाही मागे शेतात सीएनजी भरताना ब्लॉक करायचा. काय यार तू ब्लॉक विसरून तुला बोलत तुझ्या मोबाईल मध्ये ब्लॉक कर. ते असं असते आमचा. सुरू केला की विसरून जातोय. आता मी ड्रायव्हिंग करू की ब्लॉक करू आता बघू नको. ब्लॉक करत जा असं आठवण ठेवत जाता. पण मी सांगला गेलं तेव्हा कॅमेरा चालू केला. जाऊ दे आता तापत आपण आहे. मग आमचा आवाज असा आहे आणि आमचा बिहाइंड द कॅमेरा असाच चालू असतो. आता म्हटलं या आज सगळा बिहाइंड द सीन्स पण दाखवायचा याच्यात. कॅमेरा वरती नको पकडू, खाली पकड बघ. हात नीट धर, शेक नको करू. हात शेक होतो त्याला मी काय करू. तू गाडी कशी चालवतो हात शेक. गाडी कशी बाई गाडी आता गाडी सारखी चालेल ना. हात दुखला लवकर बोल. आता लवकर काय बोलू एवढंच बोलत होता. आता अटल सेतू येईल तर आम्ही सीएनजी भरली फुल केली. मस्त 600 रुपये सीएनजी भरली फायनली. हा अरे भाई ते फास्टॅगला पैसे टाक. फास्टॅगला पैसे टाकले. ठेव हा आयडी बी आहे फास्टॅग. म्हणून तुला सांगते जाऊ मी काय काय शिकवतोय ना तशी आठवण ठेवत जा. आता ते फास्टॅग पण शोधण्यात 5 मिनिटं गेली. आलो चिरला क्रॉस केला. हा रिचार्ज मध्ये कर. रिचार्ज मध्ये 500 रुपये टाक. आता नेक्स्ट टाइम सांगायला नाही लागला पाहिजे. बात तो सही आहे. आणि हा बघा अटल सेतूचा पहिला बॅनर. चला अटल सेतू आला. एक्साइटमेंट खूप आहे. मी ठरवला होता की माझी गाडी स्वतःच मी घेऊन जाईन अटल सेतूवर आणि ते होतंय. पहिला मला दाखव ना. टीमच आहे. अरे तुला कशाला लोक रात्री जातात अटल सेतूला. आम्ही दिवसा. आमच्या कामच डेंजर आहे बाबा. मी तर पहिल्यांदा झाले. स्वतःकडे कॅमेरा कर आणि बोल नको. अरे मंदच आहेस रे. तुला असं ब्लॉगिंग कधी फेमस होशील तू. म्हणून आपलं नाही फेमस होता. तू फेमस हो. इकडे कर. तुला माहितीये का तुझे असे शूट मुलं आहे ना आपले सबस्क्रायबर वाढत नाही. किती वर्ष आपण ब्लॉगिंग करतो. लोक बोलून थकते. तुमच्या किती लोक पुरं गेले. आपण जातून पुरं नाही का. आपण चाललाय आपला हलू महिन्यान ब्लॉग टाक. सगळा चांगला दाखव. असं दाखवायची भांडणं बिंडणं अशी वरडा बिरडत असतंय. घासा आटला तरी चालेल. आपण कासव. हे बघ वेलकम टू अटल बिहारी वाजपेयी. असं वरती करता कॅमेरा असा चांगला. काय नाही समजायला. सीट बेल्ट लावलंच काय. हो सीट बेल्ट नाही लावलं ना तर आपली गाडी वाचतय. समजलं का. हे लोकांना माहिती आहे. सीट बेल्ट नाही लावलं गाडी बस पकडू नको लोकांना. अशी सगळी अशी डोंगरा बिंगरा फोरली रे आई. म्हणा ते जरा अटल सेतूला गाडी. अरे लगेच फास्टॅग कट झाला रे. हो बाबूला फोन केला हिने. आता ही अख्ख्या गावाला फोन करेल. हिचा काय विषय असते माहितीये का. ही काय नवीन ठिकाणी चालली ना नुसती घरच्यांना दाखवेल. अरे मी सांगलं त्याला मी आकाशाने उडतोय म्हणून. आता आधीच सांगून ठेवला म्हणजे. रश्मी गेअर टाक. पाचवा गेअर टाक फस्कन. ओके आता चला अटल सेतू तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघला सर आम्ही लय लेट आहो. पण विषय कसा आहे स्वतःची गाडी घेऊन अटल सेतू येणे हा एक वेगळा स्वप्न आहे. बारक्या घराकडे आम्ही नवरा बायको दोघच फिरतो. बाबू विचारताय बारक्या बिरक्याला ठेवून चाललो. हे बाबा लेन नको सोडू. बाबूने सांगितलंय. बाबूने एक गोष्ट सांगितली म्हणा लेन धरून चाला. इकडे तिकडे बघा पाठीमाग पुढं मग कोण नाही. चला हो फायनली ड्रीम कंप्लीट. यस. आणि आमचा असा आज ब्लॉग आहे बाबू. असा ब्लॉग आहे ना
की नुसत्या भांडणा बिंडणा ज्या आम्ही करतो ना कॅमेऱ्याच्या पाठीमध्ये, आज भांडणा बिंडणा हे ब्लॉग मध्ये दिसणार आहे. म्हणजे चावला चावली नुसती. आज आमचा खरा ब्लॉग असेल, ओरिजिनल ब्लॉग. म्हणजे तशी आम्ही चांगलीच माणसं आहोत, जास्त नाही. थोडा आम्ही वाढू, काय मसाला लागते ना लोकांना, तर मसाला बोल दाखवूया असा विचार केलाय. काय रश्मी, तू मोबाईल थोबाड तरी दाखव, मोबाईल नको दाखव. काळा झालाय. अरे बाबा लाईट घालवली खाला आहे, पण बायको तर आयटम तर गोरी बघली त्यानी बरोबर. त्याची पोरा गोरी होती. कुठल्या रस्ता गेलो गाडी ते आज डायरेक्ट समुद्रातून आलेत, ते पाणबुडीतून त्यांच्या गाड्या आल्यात. आणि फायनली समुद्रावर आलेलो आहोत. हा 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 काय मजा आहे यार. समीक्षाला कर, समीक्षाला फोन कर, समीक्षाला कर, अख्खे गावकीला फोन कर तू. शाबास बेटा. शूट कर. काय ती खारा खारा म्हणजे काय असतंय? अरे वारा खारा मध्ये. खारा म्हणजे खारे वारे समुद्रातून येतात ते. अगं पण तू टीम असतो की तुला काच उघडायला कोणी सांगली? मला काढाच होता. आतमध्ये गंजल ना टीमच आज खिडकी उघडते ही. ओ भाई मारो मुझे मारो. एक तर आज केस काळं केलं. केस वीस काले केले ताट से तू यावाच होता म्हणून केस काले केले. स्पीड दाखव रश्मी, स्पीड स्पीड डायरेक्ट 100. ए बाबू सारखं करायचं, स्पीड दाखवायचं नाही, बंद करून ठेवायची स्क्रीन. 100 क्रॉस केलाय. 100ची मागाशी मी लिमिट बघितली रोडला. ठीक आहे, समोर दाखव समोर. अरे अटल सेतू दाखव लोकांना, स्पीड काय. अरे लोकांना माहिती अटल सेतू. तू आहेस डीम, तू आलास लेट. तू आहेस तर तुझ्या बापासला गाडी घ्यायला सांगायची आणि मग आपण आलो असतो. ही मी माझ्या स्वतःच्या जीवावर घेतली गाडी. समजला का? इथं दाखव आता. पोऱ्या शिकणार, मग कामाला जाणार, मग त्याची प्रोग्रेस होणार, मग त्याच्यानंतर तो लोन काढून हप्ते भरता भरता गाडी घेणार, एवढाच टाइम लागतो. समजलं का? बोल. आता काय बोलायचं नाही आहे. चला अटल सेतू आहोत. अटल सेतू असा पण सेतू आहे की ज्याच्यावर जाम गप्पा होऊ शकतात आमच्या दोघांच्या, नवरा बायकोंच्या. कारण कसा विषय, एखादा विषय निघला तो खपू शकत नाही का. आता पोलूच एवढा मोठा बनवून ठेवलाय. आता यो ब्लॉग टाकलं होतं, जाम जण जलतीन माझ्यावर 100%. अरे असं बोलत नाही पण जलतीन. विषय काय माहितीये का, आपण असं जर ब्लॉग टाकलं नाही स्टेटस वेटसला तर ती लोक आहे ना लाईक बीक काय नाही करत. लाईक कोण करतात माहितीये काय, जी बाहेरची आहेत किंवा जी एकदम म्हणजे एकदम आपली एकदम खासम खास आहेत ना, तीच लाईक करतात स्टेटस वेटस. अरे पटकन शॉर्टकट बोल रे, माझा भात दुखला. मोबाईल शॉर्टकट नाही बोलताय, ब्लॉग असं मोठा पाहिजे, लोकांना मसाला असा व्यवस्थित आला पाहिजे. मस्त यू 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 मस्त आहे बघ. समोरचा दाखव, समोरचा शूट कर का, म्हणजे थोडासा. ओके ओके. याचा पगार किती भेटल? पगार काय म्हणजे तुला पोचताय 2 टाइमला जेवायला देते, अजून काय पगार वेगार काय पाहिजे तुला? आंघोलीला सकाळी पाणी भेटते गरम गिझरचा. अरे तू तसा नको यार, उलटा. थांब असं बोल बोल काय तर. रश्मी काय करतेस? आमचा पोट आला, पोट दाखव बाबा आमचा. तिकडे तिकडे, हा तिकडे लेफ्ट साइडला. तो आमच्या पिशा दिसतात काय बघ. काय नाही दिसत पिशा आणि भिशा. अरे नीट नीट घे, नीट शूट कर, झूम कर, दिसेल बघ. तो काय तेवढा पोट दिसतोय तो. जसा काही याचाच आहे तसं सांगतोय. अरे याचाच आहे, फिलिंग आहे भाई. रश्मी लेफ्ट साइडला बघ, घारापुरी. तू काय नेस नाही काय नाही, 4 वर्ष झाली नेतस घारापुरीला. जाऊ घे जाऊ. मीच नाही गेलो घारापुरी. उरणचा जन्म उरण मध्ये घारापुरी. तू जाऊन आलास? नाही नाही नाही, घारापुरीला नाही गेलो. वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती. काय ते जाऊ दे, थोडं युनेस्को मध्ये येतो तर त्याच्यामध्ये येते ती साईट. मी पण आता गेलो नाही जवळ असून पण फायनली आपण जाऊ. तुला पण मी ह्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर मी स्वतः घेऊन गेलो. ठीक आहे, असं असतंय. 25 वर्षांनी गेलो. 25 वर्ष राहिले तिथं पण गेले नाही का? ठीक आहे चल, विषय भरकटतय. विषय महत्वाचा यो आहे काय, हा ब्लॉग करायचा का गरज आहे. तर हा ब्लॉग करायचा ही गरज आहे की मला दाखवायचा, हिला पण सांगायचं आहे. आणि ही जर दुसऱ्याला सांगायचं की बाबा माझ्या नवऱ्यानी अटल सेतूवर नेली, ठीक आहे, आणि मी पण हिला घेऊन आलो, आता हे सबूत म्हणून हे ब्लॉग बनवतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ब्लॉग करायची म्हणजे ज्या लेडीज वगैरे आमचा ब्लॉग बघतात त्या लेडीजने पण आमच्या नवऱ्यांना देखा आपने लापरवाही का नतीजा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे ज्या लेडीज आमचे ब्लॉग बघतात त्या लेडीजने पण त्यांच्या नवऱ्यांना सांगा की बाबा आम्हाला अटल सेतूला घेऊन जा, असं आमचा ब्लॉग दाखवा, त्यांना लिंक पाठवा, त्यांना पण घेऊन या, फिरा. खूप चांगला एक्सपिरियन्स आहे.
भारी वाटते एकदम. आता आम्ही पूर्ण मुंबईमध्ये आलोय. हिला आता शिंक यायला पाहिजे. बेकार डेंजर बिल्डिंग बघ कसल्या उंच उंच. नाही ना मी कधी बघलत नाही. हा कसल्या बघ उंच आहेत त्या. बघतच बस. आपण काय आयुष्यात जावंच नाही तिथं. नको बिल्डिंग मध्ये नाही राहत मला. नाही पण जाम मोठं झोल करायला लागते. एवढं मोठं झोल म्हणजे परवडायचं पण नाही. घे बाबा घे एकदाचा. इथं एक मित्रांनो जाम कन्फ्युजन होतंय. मी एक दोनदा मित्रांसोबत आलेलो. तर जर तुम्हाला पूर्ण डायरेक्ट सीएसटी जात असेल ना तर मंत्रालयाचा रोड पकडत जा. एकदा आम्ही ह्या रोडने गेलो आणि खाली गेलो. एकदा इकडून गेलो आणि तिकडे पुढे कुठेतरी पोहोचलेलो वडाल्याला. तर हा मधला एक रोड आहे जो डायरेक्ट आपल्या सीएसटीला जातो. म्हणजे जे फालुदा पिवायला येतात ना त्यांनी. येते का काला येते का बघा ती. कारण सूर्य इकडे आला. आणि मित्रांनो मी पण फर्स्ट टाइम अटल सेतूवर गाडी चालवली. ही तर गोष्ट मी तुम्हाला आधीच बोललो. पण मुंबईमध्ये पण फर्स्ट टाइम कार घेऊन आलोय. तर हा माझ्यासाठी पण चांगला एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे बाबा चला. राईटला घे थोडीशी. हो राईटला बरोबर आहे गाडी. आपल्या लाईनमध्ये गाडी चालते ना. जास्त शिकवू नको यार. तुला गाडी शिकवली मी कधी इमर्जन्सीला. ठीक आहे. ही मध्ये माणूस टोकत असते. रुको जरा. मग जास्त काय नाही एकटा घेऊन. बघा सांगतात रश्मी बघ जरा साईडची गाडी लागते काय. कसा विषय आता पुढे बघ कुठं जायचं आहे ते. तू उगाच बोलत राहू नको. तिथं ते हे दिलाय बघ त्यांनी. नंतर मग जाशील पुढं आणि मग बोलत बसशील. समजा नाही काय म्हणून. मला वाटतंय बरोबर मॅप बघ आणि का चल. नंतर ठेव करू नको. ठीक आहे. तर मला माहित नव्हतं तरी पण मी घुसलोय. ठीक आहे बरोबर. जाऊ दे चल. चुकला इथून खालीच जायचं होतं आपल्याला. चुकला नंतर मला नाही शिवाय घालायचं. अरे ते मॅपवर बघितलंच नाही मी रश्मी. तू रिस्पॉन्सिबल आहेस त्याला. नाही डोंगरी बरोबर आलो आपण. मित्रांनो मुंबईमध्ये पोहोचलोय आणि आता काम आहे त्याच्यासाठी आलोय. आमचं काम झालंय ज्या कामासाठी आलो होतो. तर आता टाइम उरलाय थोडासा उजेड आहे. तर म्हटलं मनात आला मरीन ड्राईव्हला जाऊया. असे पण खूप दिवस झाले आम्ही दोघं कपल आलोच नाही. सो मरीन ड्राईव्हला चाललो. आता मरीन ड्राईव्हला 1 मिनिटात पोहोचेल. ट्रॅफिकने हैराण केलं. बराच टाइम ट्रॅफिकमध्ये होता. आता कंटाळलोय. सो थोडासा जो काय म्हणतात चेहऱ्यावरचा फ्रेशनेस कमी दिसत असेल. पण सो चला दोघंच जण आहोत. सो मजा घेऊया. लग्नाच्या अगोदर तसे अशी फिलिंग येईल आता. खरं तर लग्नाच्या अगोदरच आलो आपण. हा लग्नानंतर आलंच नाही ना. लग्नानंतर फक्त असं आपल्या कामांसाठी शॉपच्या. बाकी नाहीच. समोर दाखव. काय तू अशा नीट करत जाग असे ब्लॉगिंग. तिथं आता असं मध्ये सिलेक्ट कर. असा सिरनोदा मत नजारा येईल मस्त पैकी. सूर्य पडला काय हिला काय नाहीये. बस म्हणून मजा नाही ब्लॉगला लोकांना बघायला. म्हणून लोक आहे ना मग आपला ब्लॉग बघत नाही जास्त. मग 200 ना 400 व्ह्यू येतात. झाला पकवून झाला. पकवून नाही. मला टेन्शन येते यार. किती मेहनत केली मी पण काय होत नाही. काय मेहनत माझी पण आहे. एडिट मला करायला लागतंय. डाटा सगळा गोळा मला करायला लागतंय. सिंक्रोनाइज मला करायला लागतंय. सगळं मला करायला लागतंय. काय बोले. सगळं बेस मला करायला लागतं. तू फक्त येऊन वरची कलर मारून जाशील. माझं थोबड कशाला दाखवतो. बोलताना तुझा थोबड दाखव ना. हे ब्लॉगिंग चुकीचं आहे. हेच मी सांगतो लोकांना. बघा आता स्वतः बोलतोय तर माझं थोबड दाखवतो. स्वतःला दाखवतो. इथं पार्किंगला जागा नाही. आता हा कुठेतरी घेऊन चालला. कुठे घेऊन चाललास. पुढं बघ ना काय आहे. काय चाललोय नुसतं. काय आहे बघूया. मला पण माहिती नाही. बस बकवास ब्लॉग नको करू. मुंबईचा पहिला अंडरग्राउंड सागरी महामार्ग ते दाखव रे. थोबड काय मला दाखवतो. सागरी महामार्ग अंडरग्राउंड आहे. हा खरोखर म्हणजे बघ तरी. तुझी ऍक्शन दाखव त्याच्या. लोकांना तुझ्या अशा अंडरग्राउंड असं तू बोलतोस तेव्हा तुझ्याकडे आला पाहिजे. फ्रंटला गेला पाहिजे कॅमेरा. असा करत जा. तर आता बघ आता मी बोलतोय माझ्याकडनं घेतलं. झपाझप हे करता आला पाहिजे. डीजे वाला कसा गाणी झपाझप बदलते तसा विषय असतोय. बाबूकडशी शिकायला डीजे वाला. तू नुसती फक्त बोलायला शिक. बाकी करायला काय नाही. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. आता टोटली आम्ही जी गिरगाव चौपाटी आहे ना त्याच्या खाली आहोत. आणि असा हा सागरी महामार्ग आहे. ते क्लिक कर ग स्क्रीनवर. आपल्यावरती समुद्र आहे ना. समुद्र नाही. काय माहिती समुद्र आहे की नाही. समुद्र नाही पण ते बीच हे सगळं आहे. सो हा ब्लॉग अटल सेतूचाच करायचा होता आम्हाला. स्पेशली आम्ही दोघं पण एकदा पण आलो नव्हतो. म्हणजे मी मित्रांसोबत आलो होतो रात्री 1-2 वेळा.
पण स्वतःच्या गाडी चालू नव्हता. तो मेमरीजसाठी आणि थोडासा गप्पा टप्पा म्हटलं मारूया एक ब्लॉगचा आहे आणि एक नवीन काहीतरी ट्राय करायचा होता मला ह्या ब्लॉगच्या माध्यमातून. सो हा एक ट्रायल ब्लॉग केलाय. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.